नमस्कार. जय आदिवासी. माझं नाव आहे रुपेश भोवरे. मी राहतो निंबोली गावामध्ये इथे. आणि आजचा विषय असा आहे की 30 तारखेला ग्रामसभा ठेवली होती निंबोली गावामध्ये. तर केलठणचे ग्रामपंचायत ने अजेंडा काढला होता, ग्रामसभेचा अजेंडा. तो तुम्ही बघू शकता. अजेंडा बघितल्यानंतर मी तुम्हाला सरपंच पण दाखवतो, त्यासोबत मी तुम्हाला सदस्य पण दाखवतो, सदस्य कोण कोण नेमलेत ते. आणि 30 तारखेला ही मीटिंग रद्द करण्यात आली. ती कशासाठी रद्द करण्यात आली हेही तुम्हाला मी दाखवतो या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे म्हणूनच काढलं ना आपण. टेंडर पास होतो डायरेक्ट. ही ग्रामसभा कोणामुळे कॅन्सल झाली? सरपंच आणि उपसरपंचमुळे कॅन्सल झाली ना. मॅडम बोलतात का मला उत्तर मी जेवढे केलठण गावामध्ये ग्रामपंचायत आहे. त्या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये किती गाव येतात ते तुम्हाला मी आणि त्यांची लोकसंख्याही तुम्हाला दाखवतो काय ती. आणि सरपंच आणि उपसरपंच तिथे दोन्ही अवेलेबल नाही. गावाची लोकसंख्या एवढी आहे की त्यांना उत्तर देण्यासाठी सरपंच पाहिजे. आपण सरपंच याच गोष्टीसाठी निवडून देतो की सरपंच हर एक गावामध्ये जाऊन ना कुठली योजना येते, प्रकल्प कुठला आला किंवा काय आला ते सांगण्यासाठी आपल्याला सरपंच पाहिजे असतो. पण हर एक गोष्टीमध्ये सरपंच जर नसेल मग सदस्य बोलणार काय? ग्रामसभा आहे त्यांना माहिती आहे ना. त्यांच्या परवानगीनुसार आपण ग्रामसभा ठेवली. त्याच्यामध्ये अर्ज दिला, त्याच्यामध्ये कारण पण दिला नाही त्यांनी. ही लोक कशासाठी आले? निंबोली गावामध्ये मॅडम अवेलेबल नव्हत्या, पण त्यांनी एक अर्ज लिहून दिला होता, पण तो अर्ज त्यांचा नव्हता. आणि हा सदस्यांनीच सांगितला होता. विशाल गरेल करून सदस्य आहे गावचा नेमलेला, त्यांनीच ही गोष्ट सांगितली की हा मॅडमचा अर्ज नाही आहे. मग मॅडम अर्ज देऊन गेल्या, त्याच्यावरती ना साईन दिली मॅडमनी, ना सही शिक्का ग्रामपंचायत. तर आम्ही कसं सांगू शकतो की ही मॅडमनीच अर्ज लिहून दिला आहे करून. आणि दुसरी गोष्ट की गावामध्ये सरपंच नसताना ग्रामसभा कशी भरते ती व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार की ग्रामसभा कशी भरते ती. महिलांच्या सह्या घेऊन टाक. किती महिलांचे प्रश्न आम्ही घेतो. कारण कसं एखाद्या 50 महिला पुढच्या मिटिंगला नाही आल्या तर त्यांच्या अडचणी कशात राहतील. काय करायचं महिलांकडे नाही घ्यायचं रस्ते नाही, पाणी नाहीये, हॉस्पिटलमध्ये तर बघितलं असेल गावाचे विविध प्रश्न आहेत आणि त्यांचे अडीअडचणी आहेत. तर अशा गोष्टी आहेत. तर ग्रामपंचायतला एवढंच सांगायचं किंवा सरपंच मॅडमला की तुम्ही ग्रामपंचायत भरवा. आणि ग्रामपंचायत भरवत असताना तिथे विविध प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. आणि दुसरी गोष्ट, मी व्हिडिओ काढताना मला तिथे खूप जणांनी टोकलं. ती तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ती पुढे. मी लावतो ना, शूट करतो ना. तू काढून घे. काढून दे का? अरे बाबा मी शूट करतो ना बाबा. व्हिडिओ काढणं ही चुकीची नसते, कारण की ग्रामपंचायतमध्ये जे विषय होतात, कुठले प्रश्न सॉल्व झालेत, कुठले नाही झालेत, किंवा आपण व्हिडिओचा इस्तेमाल याच्यासाठी करतो की कोणी जॉबला जातो, कोणी नोकरीसाठी जातो, या तर गावामध्ये अवेलेबल नसतो. या गोष्टीसाठी आपण एक व्हिडिओ पण बनवतो आणि आपल्या गावामध्ये काय घडतं हेही सुद्धा माहिती पडण्यासाठी आपण व्हिडिओ बनवतो. तर त्याचा दुष्परिणाम कोणावरतीही काहीही पडत नाही. आणि हां, मॅडम बोलतात ती चांगली गोष्ट आहे. पण आणि दुसरी गोष्ट की मीटिंग झाल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी ऑनलाईन अपडेट होतात, पण त्या पण अपडेट होत नाही ऑनलाईनमध्ये. ते पण तुम्हाला मी दाखवतो की कसं ऑनलाईन अपडेट होतात ते. तर एक मी गावचा नागरिक आहे, आम नागरिक आहे, तर मला बोलण्याचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट की मॅडम बोलले की व्हिडिओ नाही काढायचे, तर व्हिडिओ काढण्यासाठी पण परवानगी असते. तिथे तुम्ही मना करू शकत नाही. आणि सरपंच मॅडमला मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही जिथे ग्रामसभा भराल तिथे तुम्ही अवेलेबल पाहिजेत.
तिथे अवेलेबल नसाल तर तुम्ही ग्रामपंचायत भरू नका. माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला, कारण की ग्रामसभा ही सरपंचाशिवाय होत नाही. ठीक आहे. तर सर्व झाल्यानंतर ग्रामसभा ही रद्द करण्यात आली, कारण की सरपंच नाही आहेत म्हणून ती ग्रामसभा रद्द करण्यात आली. ती पण तुम्हाला दाखवणार की आता आपण भेटूया पुढच्या ग्रामसभेमध्ये आणि तिथे कुठकुठले विषय होतात आणि कुठकुठले सॉल्व होतात आणि कुठकुठले प्रश्न आणि कुठकुठले प्रकल्प पण येतात ते पण आपण सेकंडवाल्या ग्रामसभेमध्ये बघूया. आजच्यासाठी एवढाच आपला, कारण की ग्रामसभा ही रद्द झाली आणि सेकंडवाली कधी भरते आहे ना ग्रामसभा ही आपण बघूया. भेटूया, चला, नमस्ते.